शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचा आज स्मृतिदिन आहे। उद्धव ठाकरे शिवाजी पार्कावरती अभिवादन करतील। ठाकरेंच्या स्मृतीस्थळी अभिवादन केलं जाईल। तर अभिवादनासाठी शिवसैनिक देखील स्मृतीस्थळी दाखल होण्यास सुरुवात झाली आहे। शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचा आज स्मृतिदिन आहे। उद्धव ठाकरे हे अगदी थोड्याच वेळात शिवाजी पार्कवर येऊन अभिवादन करतील। तर ठाकरेंच्या स्मृतीस्थळी अभिवादन देखील करणार आहे। तर अभिवादनासाठी शिवसैनिक देखील सकाळपासूनच दाखल होण्यास सुरुवात झाली आहे। यावेळेस नेमके कोणकोणते नेते या ठिकाणी उपस्थित राहत आहेत हे देखील पाहणं महत्त्वाचं असेल। शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचा आज स्मृतिदिन आहे। शिवसैनिक देखील सकाळपासूनच स्मृतीस्थळी दाखल होण्यास सुरुवात झाली आहे। तर उद्धव ठाकरे देखील शिवाजी पार्कावरती अभिवादन करणार आहेत। या संदर्भात अधिक माहिती देत आहेत, थेट जाऊयात शिवाजी पार्कमध्ये। आमच्या प्रतिनिधी जुई जाधव आहेत आपल्यासोबत। जुई, आपण पाहतोय शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरेंचा आज स्मृतिदिन आहे। उद्धव ठाकरे देखील अगदी थोड्याच वेळात त्या ठिकाणी अभिवादन करण्यासाठी येत आहेत। सविस्तर माहिती। अगदीच आपण पाहतोय वर्षा, हिंदू हृदय सम्राट म्हणून ज्यांची ओळख आहे आणि शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचा आज 12वा स्मृतिदिन आहे आणि त्यांना अभिवादन करण्यासाठी हजारो शिवसैनिक खरं तर स्मृतीस्थळावरती येतात त्यांना अभिवादन करण्यासाठी। आणि बाळासाहेबांचा आज हा स्मृतिदिन आहे। खरं तर शिवसैनिकांसाठी हा एक खूप भावूक दिवस असतो आणि सगळ्यांना अभिवादन करण्यासाठी सगळे जे राज्यभरातून शिवसैनिक हजारो शिवसैनिक आहेत ते इथे येत असतात आणि ठाकरे कुटुंबीय देखील येणार आहेत इथे थोड्याच वेळामध्ये अभिवादन करण्यासाठी। मात्र आता आपल्यासोबत इथे माहीम विधानसभेचे उमेदवार महेश सावंत आहेत, ते देखील इथे येऊन अभिवादन करून गेले आहेत। महेशजी, काय सांगाल? बाळासाहेबांचा स्मृतिदिन आहे, काय आठवणी सांगाल बाळासाहेबांच्या? बाळासाहेबांच्या आठवणी खूप आहेत, म्हणजे दिवस पूर्ण नाही एवढ्या आठवणी आहेत। परंतु बाळासाहेबांचा स्मृतिदिन आहे। हा स्मृतिदिन भले आज असेल तरी आम्ही 365 दिवस या शिवाजी पार्कवरती त्यांना पाया पडून नेहमीच जात असतो, कारण त्यांचा आठवण आणि त्यांची स्मृती ही हृदयात बसलेली आहे, आमच्या कोरलेली आहे। पण बाळासाहेब या हृदयापासून वेगळे होणार नाहीत। जोपर्यंत हृदय चालू आहे तोपर्यंत बाळासाहेब आमच्या हृदयातच बसणार। शिवसेना आणि दादर माहीम हे एक जुनं नातं आहे। एका शिवसैनिकाला पुन्हा एकदा संधी दिलेली आहे, संधीचं सोनं होईल? नक्कीच संधीचा सोनं होईल। तुम्ही बघताय प्रत्येक शिवसैनिक पेटून उतरले, मग ते जुने असू दे, नवीन असू दे किंवा मध्यम, म्हणजे तिन्ही पिढ्यातले शिवसैनिक आज माझ्याबरोबर आहे। म्हणजे ते बाळासाहेबांबरोबर असणारे शिवसैनिक सुद्धा आज आहे। जे माझ्याबरोबर काम करणारे शिवसैनिक होते ते तर जोराने काम करतात आणि जे युवा सेनेत आहेत, जे युवा फळी आहेत ते सुद्धा आज जोराने काम करतात आहे। अगदीच आपण पाहतोय वर्षा की महेश सावंत आपल्यासोबत होते आणि थोड्याच वेळामध्ये ठाकरे कुटुंबीय देखील इथे येऊन अभिवादन करणार आहेत। आणि आजचा दिवस हा अत्यंत भावूक दिवस असतो शिवसैनिकांसाठी। त्यामुळे निश्चितच हजारो शिवसैनिक जे राज्यभरातले आहेत ते येऊन इथे बाळासाहेबांना अभिवादन करतात। वर्षा, या संदर्भातले प्रत्येक अपडेट तुमच्याकडून जाणून घेत राहू। तुर्तास धन्यवाद दिलेल्या माहितीसाठी।